छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथून जवळच सागमाळ शिवारामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोंगर निवासिनी श्री जगदंबा इंद्रगडी देवीच्या शतचंडी होम हवन यज्ञाची सांगता सोमवारी रोजी पूर्णाहुतीनं मोठ्या उत्साहात करण्यात आली। या निमित्तानं गडावर 2 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविकांनी मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला। तर शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थानाच्या विश्वस्तानं दिली आहे। परमपूज्य ब्रह्मलीन जबलपूरकर स्वामी महाराज यांच्या आशीर्वादानं पार पडलेल्या यशस्वीतेसाठी बिसेन परिवारानं विशेष परिश्रम घेतले। तसंच शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेल्या यात्रा उत्सवामध्ये परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घेऊन व्यापारी बंधूंनी परिसरात विविध प्रकारची दुकानं थाटून यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन संस्थानाचे रघुनाथ मोरे, पांडुरंग सोनावणे, समाधान सोनावणे, सुरेश आप्पा गुळवे, श्याम गुळवे, रामचंद्र मोरे, रामजी मोरे, शंकर मोरे, रामराव सुलताने, दगडूलाल, भैरवलाल खत्ती, त्रिंबक सोनवणे, अरविंद देशपांडे, नामदेव पवार, रत्नाकर भरकर, भिकन मोरे, राहुल झारेकर, संजय आंभोरे, लक्ष्मण जाधव आदींनी केले। तर आम्ही हा उत्सव कित्येक वर्षापासून करत असल्याची प्रतिक्रिया वैशाली बिसेन यांनी दिली आहे। पाहुयात त्यांनी दिलेली याविषयीची ही प्रतिक्रिया। वैशाली संतोष सिंग बिसेन, इंद्रगडी माता की जय। आम्ही आज इथं शतचंडी होमच्या महोत्सवाच्या निमित्ताने ते सगळे बिसेन परिवार आमचा जमलेला आहे। दरवर्षी इथं त्रिपुरारी पौर्णिमेला इंद्रगडी माताची फार मोठी यात्रा भरते। ह्या वर्षी 15 नोव्हेंबरला यात्रा आहे, त्याच्या आधी 2-3 दिवस आधीपासून हा यज्ञ आम्ही चालू करत असतो। आज या यज्ञाचा दुसरा दिवस आणि सांगता पण आहे। या निमित्ताने आम्ही सगळे परिवार इथं जमलेलो आहोत। यात्रेच्या दिवशी पण इथं भरपूर गर्दी येत असते। कैलासवासी जबलपूरकर बाबाजी यांनी ही परंपरा खूप वर्षापासून चालू केलेली आहे आणि त्या परंपरेला आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळा बिसेन परिवार करत आहोत। दरवर्षी इथं यात्रेला भरपूर लोक येतात। इथं एक कुंड आहे, तिथं सगळे लोक स्वच्छ होऊन यात्रेला इथं देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी इथे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी असते। वेगवेगळे दुकानं इथं थाटलेले असतात आणि फार मोठ्या प्रमाणात भाविक वेगवेगळ्या भागातून नव्हे आपल्या राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात। ही माता म्हणजे या गावाची एक दैवत असल्याने सगळेच गावातले लोक, माहेरी आलेल्या मुली, सुना सगळेच या यात्रेला येण्यासाठी दिवाळीच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि दिवाळीनंतर ही पौर्णिमा असते आणि सगळ्याच माहेरवाशिनी या यात्रेला येत असतात। या शतचंडी त्या महोत्सवाला आम्ही नेहमी असंच पुढे चालत ठेवत राहो यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना करते की देवीने ही शक्ती आम्हाला दरवर्षी द्यावी आणि हा होम महोत्सव आम्ही असाच चालू ठेवावा आहे देवीवर प्रार्थना करते। या शतचंडीच्या संदेशा निमित्ताने आम्ही महाप्रसादाचं आयोजन पण दरवर्षी करत असतो आणि भाविकांनी त्याचा लाभ सगळं भाविक येऊन लाभ घेत असतात। अशीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। प्रतिनिधी राम जोशी, घाटनांदरा, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।